मोदींना दैवी शक्ती प्राप्त, कामात अनेक बारकावे असतात. उदयनराजेंची नरेंद्र मोदींवरती स्तुती सुमनं. राज्यातील महाविकास आघाडीचं चुकून स्पेलिंग मिस्टेक झालं असून ते महाभकास आघाडी असल्याची टीका साताऱ्यातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले. काँग्रेसने याआधी फक्त सत्ता भोगली आणि लोकांची कामं केली नाहीत, पण मोदी सत्तेत आले आणि त्यांनी शेतकरी आणि मजुरांसाठी अनेक योजना लागू केल्या, असंही उदयनराजे म्हणाले. नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती लाभलेली आहे, त्यांच्या कामात अनेक बारकावे असतात, अशी ही स्तुतीसुमनं त्यांनी उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उदयनराजे यांच्या प्रचारार्थ साताऱ्यात सभा झाली. त्यावेळी उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की देशात नव्हे तर जगभरात सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप आहे. काँग्रेसच्या काळात फक्त निवडणुकीसाठी गरिबी हटावसारख्या घोषणा देण्यात आल्या, पण मतदान झाल्यानंतर त्यांनी मतदारांकडे पाठ फिरवली. त्या घोषणांची अंमलबजावणी ही नरेंद्र मोदींनी केली. आज देशाची सुरक्षा ही नरेंद्र मोदींमुळे असल्याचं उदयनराजे म्हणाले. ते म्हणाले की देशातला शेतकरी आज सुखी आणि सक्षम आहे, तो नरेंद्र मोदी यांच्यामुळे. मोदी हेच देशाचं उज्ज्वल भविष्य आहेत. नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांचे विचार अंमलात आणले. जगभरात आज देशाचं नाव लौकिक झालं, ते फक्त मोदींमुळे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे. देशाचा पंतप्रधान कोण असावा यावर विरोधकांच्या आघाडीमध्ये वाद होतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे समतेचे लोक कल्याणचे जे विचार होते ते ह्या अगोदरच्या अनेक पंतप्रधानांनी फक्त घोषणा केल्या, पण मात्र त्या कुठल्याही परिस्थितीत अंमलात आणल्या नाही. गेल्या 10 वर्षाचा जर कार्यकाळ जर पाहिला तर संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे जे काय विचार आहेत किंवा त्यांना असणारे अभिप्रेत असणारे जे काय संपूर्ण संकल्प आहे ते जर कोणी अस्तित्वात आणि वस्तुस्थितीत जर उतरवले असतील, मायक्रो प्लॅनिंग करून जे उतरवले असतील, तर आदरणीय वंदनीय मोदीजींनी केले हे आवर्जून या ठिकाणी विनम्रपणे सांगावंसं वाटतं. त्या काळात भरपूर ज्या वेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस संपूर्ण देशभरात काँग्रेसचे, केंद्रात काँग्रेसचं सरकार आणि वेगवेगळ्या राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. फक्त दोन खासदार हे भारतीय जनता पक्षाचे होते, अटल बिहारी वाजपेयीजी आणि लालकृष्ण अडवाणीजी. मग थोडं आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आज परिवर्तन घडलं, 2 वर्ण संपूर्ण देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नव्हे तर संपूर्ण जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाची ओळख निर्माण करण्यात झाली. आणि हे एवढं परिवर्तन का घडलं तर त्या काळात फक्त पोकळ घोषणा झाल्या, गरिबी हटाव, देश बचाव, जय जवान जय किसान. पण बारकाईने आपण जर विचार केले की या भूलथापांना त्यावेळेस फक्त त्याच्या दिल्या गेल्या, त्या फक्त निवडणुकीच्या काळात मतपेटीद्वारे तुमचं मत मिळवण्याकरता दिल्या गेल्या. मतदान झाल्यानंतर ज्यावेळेस सत्तेत आल्यानंतर त्याच्याकडे पाठ फिरवली, आपल्याला इतिहास सांगतो. पण ज्या घोषणा त्यांनी दिल्या त्याच्यावर अंमलबजावणी कोणी केली असेल तर आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपूर्ण सहकार्याने केली. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, अजून सुद्धा त्यांच्यात वादविवाद होतात. कशावरनं तर अजून कोण पंतप्रधानांचा उमेदवार कोण असावा हे ते म्हणजे काल्पनिक विचार आहे, पण त्याच्यावरती सुद्धा एकमत होत नाही. आणि मग महाविकास आघाडी चुकून मला वाटते स्पेलिंग मिस्टेक झाली असावी. खरं तर महाभकास आघाडी असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.